मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? मित्रांनो, लग्न हे असं नातं आहे की ज्यामध्ये असं म्हणतात की जिथं दोन मिळून एक बनतात. असं म्हणतात की यांच्यातून आणि मी उरतच नाही. जिथे तुझा आणि माझं असं काहीच नसतं तिथं आपण असतं. तिथं तुझं आणि माझं नसतं तर आपलं असतं. एक जण खुश असला तर दुसरा खुश होतो. पण आजकाल असे नाते बघायला नाही मिळत, ज्यांना त्यात सुख दुःख वाटून घेतात. भांडणे नसतात असे नाते खूप कमी बघायला मिळतात. पती पत्नीचे नाते, ज्याला आत्मा आणि शरीराचे नाते म्हटले जायचे, जिथे या सारख्या गोष्टी दिसतच नाही. आजकाल या नात्यात खूप भांडणे होतात. खूप वेळा तर डिवोर्स होऊन जातो. जे नातं जगातलं खूप छान नातं आहे, अशा नात्यातही आजकाल विष घुसून गेलंय. याचे खूप सारे कारण आहेत, पण हे सगळं घडण्याचे 3 मेन कारण आहेत. त्याचं कारणाविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. त्याच्यातलं सर्वात मोठे कारण आहे मी बरोबर आहे आणि तू चुकीचा आहे. जेव्हा दोन्ही जण हेच समजतील की मी बरोबर आहे आणि तू चुकीचा आहे, तर कसं काय सर्व ठीक होऊ शकतं. एक वडील होते, त्यांना 3 मुलं होते. त्या 3 मुलांमधला लहान मुलगा त्यांना खूप प्रिय होता. त्या वडिलांना सगळ्यात जास्त तोच आवडायचा. घरात काही झालं सगळ्यात अगोदर ते त्यालाच सांगायचे. कुठली गोष्ट त्याच्याशी शेअर करायची या दोघांनाही सांगायची, परंतु त्या छोट्या मुलाला जास्त अटेन्शन द्यायचे. आणि ही गोष्ट मोठ्या मुलांना खूप खटकायची की आम्ही दोघं असून सगळ्या गोष्टी आमच्या लहान भावालाच का सांगतात? तुम्ही सगळ्यात जास्त प्रेम त्याच्यावरच का करतात? त्यावेळी ते वडील म्हणाले, मी तुमच्या सगळ्यावर सारखं प्रेम करतो, पण तरीही तुम्हाला बघायचं ना, मी सगळ्यात जास्त अटेन्शन त्याला का देतो? ते कारण तो सगळं डिझर्व करतो. ते 2 मोठे मुलं म्हणाले की आम्ही कसं काय मानून घेऊ? मग ते वडील म्हणाले, ठीक आहे, मी तुम्हाला प्रूफ करून देतो. आणि असंच त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांच्या सगळ्यात मोठ्या मुलाला सांगितलं की इकडे घरातलं कुठलंही काचेचं भांडण तोडून टाक. तो मुलगा गेला आणि त्याने तोडून टाकलं. आणि ते तोडल्यावर वडील त्याला रागवले की तू हे का तोडलं? तुला कळत नाही का? त्यावर तो मोठा मुलगा म्हणाला, तुम्हीच तर सांगितलं तोडायला, म्हणून मी तोडलं. त्यावर ते वडील म्हणाले, ठीक आहे. त्यानंतर त्या वडिलांनी लहान मुलाला बोलवले आणि त्यालाही सांगितलं की ज्या कुठल्याही काचेचं भांडण तोडून टाक. त्यानेही तसंच केलं, तोडून टाकलं. आणि त्यानंतर ते वडील त्यालाही रागवायला लागले की का तोडलं? तुला कळत नाही का? तोही तेच म्हणाला की तुम्हीच तर सांगितलं मला तोडायला. वडील म्हणाले की ठीक आहे. आणि त्यानंतर त्यांच्या सर्वात प्रिय मुलगा, सर्वात लहान मुलाला बोलावलं आणि त्याला सांगितलं की जा, घरातली कुठलीही काचेची वस्तू घे आणि तोडून टाक. त्यानेही तसंच केलं. तो गेला आणि एक काचेची वस्तू तोडून टाकली. आणि वडिलांनी त्या दोघांना जसे रागवलं, यालाही रागवायला सुरुवात केली की का तोडलं? तुला कळत नाही का? त्यावर हा मुलगा म्हणाला की सॉरी, चूक झाली माझ्याने, माझं खरं चुकलं, मी नव्हतं करायला हवं असं. मी यानंतर असं नाही करणार. बघितलं, मी यामुळे सांगत होतो. हाच फरक आहे तुमच्यात आणि याच्यात. चूक माझी होती, मी त्याला सांगितलं होतं, पण तरीही मी जेव्हा त्याला रागवलो तेव्हा त्याने एवढा विचार नाही केला. त्याने सरळ माझी माफी मागून घेतली. आपण जी आपल्या जीवनात या गोष्टीचा थोडा जरी अवलंब केला ना, तरी खूप छान होऊन जाईल. आपलं हेच असतं, माझी कुठे चूक होती, मी कशाला सॉरी म्हणू? तुम्ही राग करा, पण सिच्युएशन बघा. आपण लिमिटपेक्षा जास्त राग करतो. सगळ्यात महत्त्वाचं काय असतं? आपलं नातं, आपलं रिलेशन, जे तुटल्याने आपल्याला जास्त त्रास होतो. समोरच्याकडून झालेल्या चुकीमुळे आपल्याला जितका त्रास होतोय, त्याहून जास्त त्रास ते रिलेशन तुटल्यानंतर होतो. म्हणून महत्त्वाचं काय? आपलं नातं टिकवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून काय होतो, कधी कधी स्वतःहून सॉरी म्हणायला. हे म्हणून सोडून द्या की तू चुकीचा आहे. ठीक आहे, बरोबर आहे ना, पण समोरच्याला डायरेक्ट ब्लेम करू नका की ते चुकीचंच आहे. आपण नेहमी स्वतःचीच बाजू बघतो. समोरचाही विचार करा. हे पहिलं कारण आहे. दुसरं कारण म्हणजे एकमेकांची पर्वा न करणं. कधी कधी सोबत राहून 2 जण एकमेकांची पर्वाच करत नाही.
अरे ती तर घरातच आहे, काय करायचं त्याच्यासाठी? काहीच करायची गरज नाही आहे. पतीला असं वाटतं की मी थोडी ना काही कमी करू पडू देतो. अजून काय पाहिजे तिला? अजून काय पाहिजे तिला? अजून कशी परवा असते? अजून काय करू मी? पत्नीलाही असंच वाटतं. असं नसतं. तो तुमचा लाईफ पार्टनर आहे, तुमच्या जीवनाचा सारथी आहे. त्याच्या प्रत्येक आनंदाचा विचार करणे कर्तृत्व आहे. त्याला काय हवं काय नको ते बघायला हवं ना. प्रत्येकाला काही ना काही वाटतं ना, पण आपण ते समजूनच घेत नाही. आपल्याला वाटतं समोरच्या खुश आहे, पण खूप महत्त्वाचं असतं त्याच्याही मनाचा विचार करणं. आणि ही पर्वा न केल्याने एकमेकांच्या मनात एकमेकांबद्दल खूप सारे गैरसमज निर्माण होतात आणि ते एकमेकांसाठी काही करत नाही, म्हणून भांडण व्हायला सुरुवात होते. दोघांनाही तेच वाटतं, तू माझ्यासाठी काय करत नाही, मग मी कशाला तुझ्यासाठी करू? तिने माझ्यासाठी काय केलं की मी तिच्यासाठी करू? आणि यामुळे त्या भांडणे कधी संपत नाही. म्हणून ही चूक कधी करू नका. जो तुमच्या सोबत राहतोय, जी तुमच्या सोबत राहते, जे तुम्हाला मिळून गेले, याचा अर्थ असा नाही की तुम्ही परवा करणं सोडून द्या. जसं तुम्हाला तिच्याकडून काहीतरी एक्सपेक्टेशन्स असतात, तसं तिच्याही असतात. म्हणून एकमेकांचा विचार करणं सोडू नका. तिसरी गोष्ट म्हणजे धोका देणे. हे आजकाल खूप चाललंय, मग तो कुठल्याही पद्धतीने असो. खोटं बोलणं सगळ्यात मोठा धोका तर हाच आहे. खोटं बोलणं, काहीतरी लपून ठेवणं. तुमचं जो नातं आहे ते खूप पवित्र आहे, म्हणूनच कधीकधी एखादी छोटीशी गोष्ट त्या नात्याला नष्ट करू शकते. एक छोटंसं खोटं हे त्या नात्याला तोडू शकत. म्हणून कधीच तुमचं लाईफ पार्टनरपासून कधीच काहीच लपवून ठेवू नका. आणि काय गरज आहे तो लपवायची? गरज काय आहे खोटं बोलायची? एकमेकांची सगळं शेअर करा. आणि जर एखादी गोष्ट लपवायची असेल तर त्याने समोरच्या काही फायदा होत असेल तेव्हा ती गोष्ट लपवली तर ठीक आहे, पण उगाच सगळ्या गोष्टी लपवू नका. कारण जेव्हा समोरच्याला कळतं माझा लाईफ पार्टनर माझ्याशी खोटं बोलला, त्याने माझ्यापासून काहीतरी लपवून ठेवलं, तो असा विचार नाही करत, त्याच्या मनात असा विचार नाही येत त्यांनी हे का केलं असेल. त्याला त्यावेळी फक्त वाईट वाटत असतं की हा असं कसं काय करू शकतो. हेही माझ्यासोबत मी कुठे कमी पडलो होतो, मी कुठे कमी पडली होते, की हा माझ्याशी खोटं बोलतो. आणि कधी ना कधी खोटं आहे समोर येतच. म्हणून कधी खोटं बोलू नका. कधीच काही लपून ठेवू नका. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, तुम्हाला कशाचा त्रास होत असेल, तुम्हाला त्या व्यक्तीच्या काही गोष्टी आवडत नसतील, तुम्हाला तुमच्या लाईफ पार्टनरच्या काही गोष्टी आवडत नसतील, तर त्यांच्याशी बोला. त्याबद्दल उगाचच तुमची मन जुळत नाही हेच. म्हणून एकमेकांपासून काहीतरी लपून ठेवणं हे खूप चुकीचं आहे. म्हणून कधीच काही लपून ठेवू नका. कारण सगळ्यात जास्त त्रास याच्यामुळेच होतो. आणि जर तुम्हाला असंच खुश राहायचं असेल, या 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. अशा प्रकारे आपलं जर नातं टिकवून ठेवायचं असेल तर या 3 गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे. मित्रांनो, दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाओ. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा आकांक्षा पूर्ण हो. तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तवर स्वस्त रहा, मस्त रहा, आनंदित रहा. धन्यवाद.